निवडणुकाला समोर बघून सगळे पक्ष मीटिंग घेतात, तशीच आज महाविकास आघाडीची बैठक आहे आणि त्यामध्ये सविस्तर चर्चा होणार आहे सभागृहाच्या संदर्भात पण आणि जे समोर निवडणुका येतात त्याच्या संदर्भात पण काय निर्णय आता ज्येष्ठ नेते घेतील त्याच्यावरती आज चर्चा होणार आहे. कुठेतरी समन्वय नाही म्हणून बैठक आज जाहीर केली असे बोललं जाईल. आणि असं काय नाही की आमची बैठक काय जेव्हा जेव्हा अधिवेशन असतोय त्या आम्हाला आमची बैठक होतात, पण आता याच्यात आमचं एकमत नाही हे नाही हे बोलणं योग्य नाही. एकमत नसल्यास तर आमची बैठक का झाली असती. बैठक म्हणजे डेमोक्रेसीच्या पद्धतीने सगळे आमचे जे महाविकास आघाडीचे नेते आहेत ते सगळे बसतात, त्याच्यावरती विचार करतात आणि विचार केल्यानंतरच एक निर्णय घेण्यात येतो. आज राज्यसभेसंदर्भामध्ये बैठकीत काही निर्णय घेतला जाणार आहे आणि मग कोर कमिटीकडे किंवा मग दिल्लीमध्ये ह्या निर्णयाबद्दल माहिती देण्यात येणार आहे. शेवटचा निर्णय म्हणजे दिल्लीतच होतोय, पण प्रायमरी लेवलवरती इथे मुंबईमध्ये आता अधिवेशन चालू आहे. ते सगळे जे महाविकास आघाडीचे आमदार आहेत त्यांच्याबरोबर बैठक होणार आहे. सभागृहामध्ये कसं काय आपल्याला कामकाज करायचं आहे आणि त्यानंतर याच्या संदर्भात पण मीटिंग होणारच आहे ना. त्यामध्ये नवीन काय राज्यसभेमध्ये जर एनसीपीला तुम्ही समर्थन देत असाल तर विधान परिषदेची दावा त्या एका जागेचा दावा काँग्रेसकडनं केला जाईल का, की त्याकरता वेगळ्या पद्धतीचा विचार काही केला जातो? असं आहे की स्ट्रॅटेजी आता जे होणार आहे ते आता मला बोलता येणार नाही. आता बसल्यानंतर कोणाला कुठली जागा दिली पाहिजे, कशी दिली पाहिजे, त्याच्यानंतर कोणाचा टर्न कधी येणार आहे. आता 2 जागासाठी 3 पक्ष आहेत, तर एकाला नंतर कधी यावं लागेल, नेक्स्ट टर्नमध्ये त्यांना कुणाला तरी जावं लागेल. हे सगळी गोष्ट सगळ्यांसमोरच आहे. तर एकदा बैठक झाली, बैठकीच्या नंतर चर्चा झाली, चर्चामध्ये समोर येणार की काय पद्धतीने कसं काय स्ट्रॅटेजी तयार करण्यात येत आहे. सध्या ड्रग्सचा मुद्दा अनेक नेते जे आहेत सभागृहामध्ये उपस्थित करत आहेत, तसंच जी तरुण पिढी आहे या ड्रग्सच्या विळख्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडकत चाललेली आहे. मला वाटत आहे की महाराष्ट्रामध्ये ड्रग्स जे आहे ते मेक्सिकोसारखा वाढत चाललेलं आहे आणि उत्तरमध्येच तुम्ही काल बघितलं असेल की 1600 करोडपेक्षा जास्तची ड्रग्ज जे आहे जप्त करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये. आणि काहीच दिवस आधी आमचे योगेश सागर आमदार जे आहेत त्यांनी स्वतः स्टॉलवरती जाऊन जे आहे ना ड्रग विक्री करणारे लोकांना पकडण्याचं काम केलं, पोलीस सोबत होती. जर या पद्धतीने ड्रग्ज मुंबईमध्ये विकला जात असेल म्हणजे पानपट्टीवरती, कॉलेजच्या समोर, शाळांसमोर, रेल्वेमध्ये, बस स्टेशनमध्ये, तर मला वाटतं कुठेतरी नियंत्रण कमी झालेलं आहे. मला वाटतं की पोलिसांना जरा फ्री हँड दिला पाहिजे आणि कारवाई जे आहे ते आणखीन कडक केली पाहिजे. ऑलरेडी प्रोव्हिजन आपल्याकडे आपण काही ठिकाणी MCOC लावलं आहे. MCOC लावल्यानंतर पण जर हे वाढत असेल तर त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्याचा प्रोव्हिजन आपल्या MCOCमध्ये आहे. ते अजूनपर्यंत कुठेही लागू करण्यात नाही आलेलं आहे. तर आपल्याला जर ड्रग्जला कंट्रोल करायची इच्छा या सरकारची असेल तर त्यांनी दुबई, सिंगापूर, सौदी यांच्यासारखा कायद्याचा अंमलबजावणी करावं लागेल. कायद्यामध्ये आपल्याकडे प्रोव्हिजन आहे आणि एकदा सरसकट आपण जसा गुटख्यावरती कारवाई चालू केली होती, आज गुटखा कसं काय बंद झालेला त्याच पद्धतीने त्याच्यापेक्षा दुप्पट. कारण आजच्या तारखेमध्ये जर आपण बघितलं लहान लहान मुलं म्हणजे कॉलेजचं तर सोडा, शाळेच्या बाहेर पण हे सगळं विकलं जात आहे. त्याच्यावरती कठोर कारवाई करणे गरजेचं आहे. सर, राज्य सरकार जे आहे ते लव जिहाद विरोधात कायदा आणण्याच्या तयारीमध्ये आहे. एक ड्राफ्ट जो आहे तो विधी आणि न्याय विभागाच्या अंतर्गत आहे. कसं बघता ज्या काही घटना घडत आलेल्या आहेत लव जिहादच्या विरोधात, तर ठोस कायदा राज्य सरकार आणण्याच्या तयारीमध्ये आहे? नाही, सरकारला जे कायदा आणायचा आहे लव जिहादबद्दल त्यांनी आणावं, पण त्यासोबत सरकारने हे पण कायदा आणला पाहिजे की जिथे शेतकरी आत्महत्या करत असेल त्या ठिकाणी तिकडचे कलेक्टरला सस्पेंड केला पाहिजे, त्या मंत्र्यांना आपली पद सोडली पाहिजे. आज सरकार असताना जर शेतकरी आत्महत्या करत असेल, तरुण मुलं आत्महत्या करत असतील, लोकांना खाण्यापिण्याची वस्तू भेटत नसेल, त्याच्यामुळे संपूर्ण संसार जर आत्महत्या करत असणार तर त्याच्याबद्दल पण सरकारने काय कायदा आणला पाहिजे. जर सरकारमध्ये असताना लोक जीव देत असणार, त्यांना लागणारी वस्तू भेटत नसतात, तर मला वाटतं लव जिहादपेक्षा जास्त याच्यावरती कायदा आणणं गरजेचं आहे. सर्वोच्च न्यायालयाकडनं पण या संदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते. जे इतर राज्यांमधल्या कायदा झालेले आहेत त्यामध्ये देखील काहीच्या त्रुटी ह्या आढळत आहेत. अशात राज्यामध्ये कायदा आणत असताना अशा प्रकारे कायदा यावा की नाही, अस्तित्वात यावा की नाही, हा एक प्रश्न आता असा आहे की देशामध्ये आणि राज्यामध्ये काय चाललं आहे हे लोकांना समजण्याची गरज आहे. एका ठिकाणी तुम्ही असे कायदे आणत आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही एक एक संपत्ती देशाची आणि राज्याची तुम्ही एक एक विकत चालली देत चाललेत.
त्याच्या संदर्भात कुठलाही कायदा येत नाही की आपली प्रॉपर्टी जर आपण असेच उद्योगांना देवत चाललो तर आपल्या पुढची येणारी पिढीकडे सरकारकडे काय राहणार आहे. आज जर पूर्ण देश आपण काही ठराविक लोकांना द्यायचा निर्णय घेतला आहे आणि त्याच्यावरती चर्चा होत नसेल आणि अशी सगळी कायद्याच्या संदर्भात, धर्माच्या संदर्भात आणि काय खायचं काय पियायचं, लव जिहाद, हे सगळं जिहादच्या संदर्भात तुम्ही चर्चा करत, मदरसाच्या बद्दल चर्चा करत असणार, पण मूळ मुद्द्याच्या संदर्भात तुम्ही काहीच बोलत नाही. आणि खरं म्हणजे हे सगळं आणण्याचं कारणच आहे की लोकांना दिशाभूल करायची, लोकांना समजलं नाही पाहिजे की काय चाललंय. मला वाटतं की हे सगळं षडयंत्र जे आहे ना केंद्र सरकार, राज्य सरकार करत आहे. काँग्रेसचा या कायद्याला विरोध असेल की पाठिंबा असेल? नाही, कुठल्या काँग्रेसला तर मी खरं म्हणतोय की या देशामध्ये लोक जगली पाहिजे, लोकांना उद्योग असला पाहिजे, तरुणांना नोकऱ्या असल्या पाहिजे, शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केल्या पाहिजे आणि शेतकऱ्यांचे सगळे मालला भाव भेटला पाहिजे, याच्यावरती लक्ष जास्त आहे. आणि इंटरनॅशनल लेवलवरती किंवा आजूबाजू शेजारीमध्ये राहणारे जे आपले देश आहेत त्यांच्याबरोबर आपले रिलेशन चांगले असले पाहिजे. ते चांगले असलं तर आपण प्रगती करू शकतो. हे सगळं जर व्यवस्थित नाही टिकवलं तर मला वाटत नाही की आपण चांगली पद्धतीने प्रगती करू शकतो. पण सर याला काँग्रेसचा विरोध असेल की समर्थन असेल? आता स्पेसिफिक कायदा तर समोर येऊ द्या. त्या कायद्यामध्ये काय त्यांची अटी आहे, काय त्याच्यात नियम आहे, ते समोर आल्यानंतर त्याच्या आधी आपण कसं बोलू शकतोय. नाही तर मला वाटत नाही की असे कायद्याला आणण्याची गरज आहे, पण कायदा जर सरकार आणत असेल तर त्याच्यावरती 100% निर्णय घेण्यात येईल. नहीं, जब भी महाविकास अघाड़ी आती है एक साथ, वो अधिवेशन का टाइम होता है. जब भी अधिवेशन होता है उस वक्त हमारी मीटिंगें होती है. उस मीटिंग के अंदर सभागृह के अंदर कामकाज के बारे में भी चर्चा होती है और आने वाले चुनाव के बारे में भी डेफिनेटली चर्चा होगी. अभी चुनाव का माहौल है, राज्यसभा और एमएलसी का चुनाव है, तो उसके ऊपर भी जो है बातचीत तो की जाएगी. ड्रग्स का मुद्दा आपको उठाया था. ड्रग्स काफी महत्वपूर्ण मुद्दा है. हमने देखा कि ड्रग्स का कार्रवाई बिल्कुल लगातार जो ड्रग्स की मात्रा है या कह सकते हैं जो केस है वो लगातार बढ़ती है. 1000 करोड़ का हमने ड्रग्स पकड़ा, लेकिन इससे नियंत्रण नहीं कर पा रही है. पिछले एक साल से मैं ये कह रहा हूँ कि ड्रग्स के ऊपर कड़क कार्रवाई होनी चाहिए. मैंने ही सभागृह में मुद्दा उठाया था कि ड्रग्स बेचने वालों के ऊपर खाली ड्रग्स के एक्ट में MCOC लगना चाहिए और मुख्यमंत्री साहब ने जो है उस कायदे को लाने का भी काम किया और कुछ लोगों को जो है उसके ऊपर अरेस्ट भी कर रहे हैं. लेकिन अभी भी आप देख सकते हैं कि स्कूल के बाहर हो, कॉलेजेस के बाहर हो, बस स्टॉप हो, ट्रेन स्टेशन हो, कहीं पे भी ड्रग्स जो है ना इजीली मिल रहा है. और एक दो भारतीय जनता पार्टी के अभी विधायकों ने भी जाके ड्रग्स के यहाँ खुद पकड़ने का काम किया जो स्कूल के बाहर थे, जो कि बड़ी शर्मनाक की बात है और राज्य सरकार के लिए और पुलिस के लिए. और कायदे में जब उसमें प्रोविजन है कि भाई जिसके ऊपर आप MCOC लगाते हो उसकी प्रॉपर्टी भी जब्त करना चाहिए, उसके सारे जो बैंक के जो पैसे हैं वो भी जब्त करना चाहिए ताकि कोई हिम्मत ना कर सके. जिस तरीके से दुबई, सिंगापुर वगैरह में ड्रग्स बेचने वालों पे कार्रवाई होती है, उस तरीके की कार्रवाई अगर आप इस देश में मुंबई शहर में और महाराष्ट्र में करेंगे तो मुझे नहीं लगता कि कोई हिम्मत करेगा मुंबई शहर में या महाराष्ट्र में ड्रग्स बेचने की. तो महाराष्ट्र में लव जिहाद का कानून को लेकर बीजेपी के लोग मांग कर रहे हैं. कैसे देखते कानून का अगर सरकार बात किया इसका विरोध रहेगा? देखिए, ऐसा है कि लव जिहाद हो कि भाषा जिहाद हो कि खाने का जिहाद हो, ये सब मुद्दे केंद्र सरकार, राज्य सरकार में सिर्फ इसलिए लाए जा रहे हैं कि मेन चीज़ों से जो है वो पब्लिक का ध्यान हटे. ये एक एक करके जो है पूरी देश की संपत्ति कुछ उद्योगपतियों को दे रहे हैं और सारी जो नियम जो बदलने का काम कर रहे हैं इनको देने के लिए, उसके ऊपर से ध्यान हट जाए लोगों का और मीडिया ये सारी बकवास बातें चलाए. मीडिया इसी पे फोकस करे, मीडिया उस पर फोकस ना करे कि किस तरीके से पूरे रेलवे स्टेशन दिए जा रहे हैं, किस तरीके से पूरे एयरपोर्ट दिए जा रहे हैं, किस तरीके से जो है मेन प्राइम प्रॉपर्टीज़ मुंबई शहर की नहीं पूरी देश की जो है उद्योगपतियों की दी जा रही है. इस पे फोकस ना हो. आजू बाजू की कंट्रियों के साथ जिस तरीके से हमारे रिश्ते होने चाहिए, रिश्ते बिगड़ते जा रहे हैं, इंटरनेशनल में कहीं ना कहीं हमारा ह्यूमिलेशन हो रहा है, उस पर चर्चा नहीं होते हुए ये सब चीज़ें जानबूझ के इसलिए ला रहे हैं कि उस मुद्दों से लोगों का ध्यान हटे, इस पर चर्चा हो और ये देश की सारी संपत्ति लोगों को दी जाए. मदरसा आतंकवाद का अड्डा है. ऑडिट होना चाहिए यूपी और आसाम के तर्ज पर. जहां जरूरत है उससे बंद करके वहाँ पर स्कूल खोलने चाहिए. ये मांग मंत्री जितेश राणा ने उठाया है और कह रहे हैं कि वो CM से भी मुलाकात करेंगे. उन्होंने एक कहा कि मदरसों में आतंकवादी बनाए जाते हैं, अड्डा है. देखो, नीतीश राणे जी एक मंत्री हैं, उनको सोच समझ के बोलना चाहिए और अगर वो बोलते हैं तो उन्हें सिद्ध करना चाहिए और सिद्ध नहीं करते हैं तो आप लोगों ने उनसे पूछना चाहिए कि आप राजीनामा कब दोगे. आज अगर मदरसों का इतिहास अगर आप देखने जाएंगे तो आज़ादी से पहले का अगर आप देखोगे तो यही मदरसों के
उलमाए कराम तो यही मदरसों के बच्चे थे जो झाड़ों पे जो है अंग्रेजों ने लटकाने का काम किया था। अगर कहीं पे कोई गलत काम होता है तो उस पर कार्रवाई होनी चाहिए। और रही बात नीतीश जी की, नीतीश जी के तो वीडियो भारतीय जनता पार्टी में आने से पहले आप 5 साल पहले के वीडियो देख लो तो पता चलेगा कि वो किस तरीके से आरएसएस के बारे में बोलते थे, किस तरीके से भारतीय जनता पार्टी के बारे में बोलते थे, किस तरीके से उनकी मानसिकता इस सरकार के अगेंस्ट में थी जिसमें आज वो बैठे हैं। सर मुंबईचा एक प्रश्न सर फक्त मुंबईच्या टोकावर असलेल्या डान्स बारचा मुद्दा काल विधानसभेमध्ये प्रचंड गाजला। लोकशाही मराठीने काही डान्स बारमधले व्हिडिओ देखील दाखवले होते। आता काल रात्री एकंदरीत आपण पाहिलं तर मुंबईच्या बाहेर पनवेलचे सगळे डान्स बार होते ते बंद ठेवण्यात आलेले होते। अधिवेशनापुरती तात्पुरती बंदी दिसते का? पुन्हा डान्स बार मग चालू असणार? हे बघा, कायदा डान्स बारचे विरोधात आणलं, खरं म्हणजे त्या आबांचा सत्कार करतो मी, आठवणी काढतो त्यांची, पण त्याची अंमलबजावणी आता बंद झालेली आहे। अधिवेशनामध्ये कोणी मुद्दा काढला म्हणून सगळं बंद करण्यात आलेलं आहे। जसं अधिवेशन संपलं की अख्ख्या महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये जे आहे ना ते ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सगळे डान्स बार चालू आहे। प्रत्येक ठिकाणी कामही होत आहेत, पण डान्स बारमध्ये तातूर मातूरच तुम्ही कारवाई करता ना। ज्या हॉटेलमध्ये चालू आहे त्यांचं लायसन्स तुम्ही जप्त करा, त्यांचं लायसन्स कॅन्सल करा, हॉटेलला सील करा, मग हे कोणी करणार नाही। पण हे सगळं होणार नाही कारण आता पोलिसांना पण काय व्यवस्थित कंट्रोल या सरकारचा त्यांच्यावरती राहिलेला नाही।